महत्त्वाचे शब्द आणि त्यांची वाक्य पाहूयात. पहिला शब्द आहे एन्झायटी. एन्झायटी म्हणजे चिंता, काळजी. त्याचं मराठी वाक्य बघू. बातमीने माझी चिंता वाढली. बातमीने माझी चिंता वाढली. इंग्रजी वाक्य आहे द न्यूज इन्क्रीज्ड माय एन्झायटी. द न्यूज इन्क्रीज्ड माय एन्झायटी. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे एन्सियस. एन्सियस म्हणजे चिंताग्रस्त. त्याचं मराठी वाक्य बघू. विद्यार्थी त्यांच्या परीक्षेत चांगले प्रदर्शन करण्यासाठी चिंताग्रस्त असतात. विद्यार्थी त्यांच्या परीक्षेत चांगले प्रदर्शन करण्यासाठी चिंताग्रस्त असतात. त्याचं इंग्रजी वाक्य आहे स्टुडंट्स आर अँसियस टू डू वेल इन देअर एक्झाम. स्टुडंट्स आर अँसियस टू डू वेल इन देअर एक्झाम. त्याच्यानंतर तिसरा शब्द एनी. एनी म्हणजे कोणताही थोडा. कोणताही थोडा. त्याचं मराठी वाक्य आहे किती वाजले आहेत याची तुला थोडी कल्पना आहे का? किती वाजले आहेत याची तुला थोडी कल्पना आहे का? आणि क्वेश्चन्स मार्क आहे. त्याचं इंग्रजी रूपांतर कसं होतं? वाक्य होतं डू यू हॅव एनी आयडिया व्हॉट टाईम इट इज. डू यू हॅव एनी आयडिया व्हॉट टाईम इट इज आणि क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर चौथा शब्द एनीबडी. एनीबडी म्हणजे कोणीही कुणी. त्याचं मराठी वाक्य होतं कोणीही चूक करू शकतो. कोणीही चूक करू शकतो. त्याचं इंग्रजी वाक्य होतं एनीबडी कॅन मेक अ मिस्टेक. एनीबडी कॅन मेक अ मिस्टेक. त्याच्यानंतर पाचवा शब्द अपार्ट. अपार्ट म्हणजे वेगळे, लांब, दूर. मराठी वाक्य होतं ती शहरापासून दूर राहते. ती शहरापासून दूर राहते. त्याचं इंग्रजी वाक्य होतं शी लिव्ज अपार्ट फ्रॉम द सिटी. शी लिव्ज अपार्ट फ्रॉम द सिटी. अधिक आणि विस्तृत माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद.